इयत्ता 7वी आणि मी श्रीमती अस्मिता गवंडी, केडी गायकवाड, कदा गायकवाड मनपा मराठी शाळा येथील प्रशिक्षिका. आणि आपला आजचा विषय आहे इतिहास. इयत्ता 7वीचा जो इतिहास आहे, हा 7वीचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आजचा आपला इतिहासाचा पाठ आहे इतिहासाची साधने. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तेमध्ये इयत्ता 6वी मध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे. इयत्ता 7वी मध्ये आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत आहोत. आणि पुढील वर्षी जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करणार आहात, त्यावेळेला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. आणि इतिहासाचे सुद्धा जर आपण भाग पाडले तर इतिहासाचे सुद्धा 3 भाग पडतात: प्राचीन कालीन इतिहास, मध्ययुगीन कालीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. हे आपण ढोबळ मनाने आपल्याला अभ्यास करायला, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सोपे जावे यासाठी इतिहासाचे पाडलेले हे 3 भाग आहेत: प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. मागील कालखंडात तुम्ही इसवी सन पूर्व ते इसवी सन 8व्या शतकापर्यंत प्राचीन कालखंडाचा अभ्यास मागील इयत्तेत केला आहे. आणि 7व्या इयत्तेत म्हणजे इयत्ता 7वी मध्ये आपण 8व्या शतकापासून इतिहासाची सुरुवात करणार आहोत, म्हणून तो मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास आहे. आणि इयत्ता 8वी मध्ये आपण 18व्या शतकानंतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतचा इतिहास अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन भारताचा इतिहास हा इसवी सनाच्या 8व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंतचा कालखंड मानला जातो. आणि भूतकाळाविषयी जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल आणि ती माहिती जाणून घेण्यासाठी ही भूतकाळाविषयीची माहिती आपल्याला ज्यातून मिळते अशी जी साधनं आहेत, या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत, त्यामुळे आपल्याला इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करताना इतिहासाची साधने वापरणे आवश्यक आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला आपल्याकडे जी महाराष्ट्रामध्ये गड किल्ले आहेत याच्याविषयी जर माहिती हवी असेल आणि जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कसं बरं समजतं की हे गड किल्ले केव्हा बांधले असतील? सांगू शकता तुम्ही? पुस्तकाद्वारे, इतिहासच्या पुस्तकाद्वारे. बरं बरं. आणि प्रत्यक्ष जर तुम्ही रायगडावर गेलात तर एक बोर्ड असतो आणि त्याच्यावरती गडा किल्ल्याची पूर्ण माहिती. अगदी बरोबर. पण जेव्हा तुम्ही रायगडावर जातात, आता मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण देते बरं का. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भेट दिली आहे? यस मॅम. हो टीचर. कुठे आहे ते? कुठे आहे? कोणत्या शहरात आहे? मुंबई. व्हेरी गुड. मुंबईमध्ये आहे. मग ते जेव्हा तुम्ही पाहिलं त्यावेळेला तुम्हाला ते केव्हा बांधलं गेलं असेल असं वाटतं? भूतकाळात. भूतकाळात तर झालंच, पण साधारण कधी बांधलं असेल? कोणी बांधलं असेल? शिवाजी महाराज. तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस बघितलं की नाही? ते बघितल्यावर आपल्याला काय वाटतं, हे केव्हा बांधलं असेल? ब्रिटिश काळामध्ये. करेक्ट, ब्रिटिश कालीन आहेत. आणि मग जेव्हा रायगडाला भेट देतात तेव्हा ते रायगड केव्हाचा असेल? रायगड हा केव्हा बांधला गेला असेल? रायगड शिवरायांच्या काळामध्ये, जिजाई होत्या तेव्हाच्या काळात. व्हेरी गुड. म्हणजे तो मध्ययुगीन काळात बांधला गेला.
हा. आणि जेव्हा तुम्ही औरंगाबादला घृष्णेश्वरच्या मंदिरात किंवा अजंठा वेरूळची लेणी जर पाहिलीत तर ती केव्हा तयार केली गेली असतील? प्राचीन काळात. काळात. प्राचीन काळात. इसवी इसवी सन पूर्व काळात. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी ही 3 ठिकाणं तुम्हाला सांगितली. या 3 ठिकाणांचा जेव्हा आपण पाहणी करतो, पाहतो आणि त्याच्यावरून जर आपल्याला अभ्यास करायचा झाला, म्हणजे ही 3 ठिकाणे सांगितली की घृष्णेश्वर मंदिर आहे किंवा अजंठा वेरूळची लेणी आहेत किंवा रायगड, शिवनेरी गड किल्ले आहेत, ताजमहाल आहे, हो की नाही? तर आग्र्याचा ताजमहाल हा सुद्धा मुघलकालीन आहे. तर ह्यावरून आपल्या लक्षात येतं की ही जी भौतिक वास्तू आहेत ह्या तीनही भौतिक वास्तू आहेत, तर ही काय आहेत? आपल्या इतिहासाची भौतिक साधनं आहेत. आलं लक्षात तुमच्या? इतिहासाची साधनं कशाला म्हणायचं? ज्या वास्तूंना बघितल्यानंतर आपल्याला इतिहास कळतो की हे कोणत्या कालखंडामध्ये बांधलं गेलंय, म्हणजे भूतकाळाविषयीची माहिती मिळते आणि ती ज्यातून मिळते ती म्हणजे इतिहासाची साधने. आता इतिहास म्हणजे काय? माहितीये तुम्हाला इतिहास म्हणजे काय? इतिहास कशाला म्हणतात? आता तुम्ही खूप गेल्या वर्षभरापासून किंवा आता 6वी झाल्यापासून इतिहास मग म्हणजे इतिहास कशाला म्हणतात? तर भूतकाळात घडलेल्या गोष्टी है ना. आपल्याला आई चिऊची गोष्ट सांगते, पण ती गोष्ट राजा राणीची गोष्ट सांगते, विक्रम वेताळाची गोष्ट सांगते. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फार पूर्वी कधीतरी खरंच घडून गेलेल्या असतात, है ना. आणि तुम्हाला ज्या वेळेला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली जाते तर ती गोष्ट सुद्धा इतिहासात पूर्वी घडून गेलेली आहे. आणि म्हणून भूतकाळात घडलेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजेच काय? तर तो आपला इतिहास. आता इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती. इतिहास काय आहे? तर भूतकाळात ज्या ज्या घटना घडल्या त्या कालबद्ध करून, है ना. 1627ला शिवरायांचा जन्म झाला इथपासून आपण सुरू करतो, किंवा प्राचीन काळात ज्या काही घटना आहेत त्या इसवी सणामध्ये किंवा इसवी सणापूर्वी घडलेल्या आहेत हे जेव्हा आपण सांगत जातो त्यावेळेला इतिहासामध्ये त्या घटनाची माहिती कशी दिली जाते? सुसंगतपणे दिली जाते. त्याला आपण काय म्हणतो? इतिहास असं म्हणतो. आता इतिहास हा शब्द कसा बरं बनला? माहितीये तुम्हाला इतिहास शब्द कसा बनला? इतिहास माहितीये? हा, इतिहासामध्ये कोण शब्द आहेत? इति अधिक ह अधिक आज असा तयार झालेला आहे. इतिहास मध्ये कोणते कोणते 3 शब्दांची फोड केली आहे? इति अधिक ह अधिक आज. अधिक त्याचा अर्थ असा होतो अधिक ह अधिक आज असे घडले. आता बघा, हिस्ट्री. इतिहासालाच इंग्रजीत आपण काय म्हणतो? हिस्ट्री, है ना. हिस्ट्री शब्दाचा प्रयोग हेरोडोटसने आपल्या पहिल्या पुस्तकात हिस्टोरिका किंवा हिस्टोरिकल मध्ये केला होता आणि म्हणूनच हेरोडोटसला इतिहासाचे जनक म्हटले जाते. हे तुमच्या पुस्तकात नाही, पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगितलं की इतिहास शब्द कसा आला आणि इतिहास शब्दाची उत्पत्ती कशी केली गेली. आता इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे 4 घटक आहेत. कोणते 4 घटक आहेत? स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज. हे इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे 4 घटक आहेत. आणि इतिहासाची साधनं कोणती आहेत? तर भौतिक साधन, भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन. भौतिक साधने, बरोबर. आता आपण आणि मौखिक साधने आणि मौखिक साधन. बरोबर. चला आता आपण ही जी इतिहासाची साधने आहेत
ही भौतिक, लिखित आणि मौखिक साधन या पाठामध्ये समजून घेणार आहोत. मग भौतिक साधन कोणतं आहे? तर भौतिक साधन कशाला म्हणतात? बघूया आपण. भौतिक साधन किल्ले, घडून स्मारके, गेलेल्या इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट यांना भौतिक साधने म्हणतात. शिलालेख, लेणी, बरोबर. कोणती कोणती भौतिक साधनं आहेत? तर गड, किल्ले, स्मारके है ना, ही सगळी काय आहेत? भौतिक साधनं आहेत जी आपण हाताळू शकतो. नाणी सुद्धा काय आहे? भौतिक साधन आहेत. बघा, तुम्ही तुमच्या घरात असलेली नाणी बघा, त्याच्यावरती असलेलं इसवी सन साल लिहिलेलं असतं. हे 1995 मधलं नाणं आहे, हे 2005 मधलं नाणं आहे, हे 2016 मधलं नाणं आहे. जुनी नाणी जर तुम्ही काढून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की नाणी इतिहास सांगतात, है ना. तसंच गड किल्ल्यांवर गेल्यावर सुद्धा तुम्हाला इतिहास कळतो. मग ही सगळी काय आहेत? भौतिक साधनं आहेत. आपली सांचीचं स्तूप आहे, आपली प्राचीन मंदिरं आहेत, तर ही काय, किंवा आपली लेणी आहेत, शिलालेख आहेत, वेगवेगळ्या इमारती आहेत, स्मारके आहेत. तर यातून आपल्याला काय मिळते? तर इतिहासाची माहिती मिळते. तर यांना म्हणतात भौतिक साधनं. बघा, ही सगळी काय आहेत? भौतिक साधनं आहेत. आता आपण बघूया लिखित साधनं. लिखित साधनं कोणती आहेत? तर आपली जी ग्रंथ संपदा आहे, रामदासांनी 16व्या शतकात लिहिलेला दासबोध ग्रंथ किंवा त्या काळातली शिवरायांची आज्ञापत्र, ही काय आहे? तवारीखा, ही सगळी काय आहेत? लिखित साधनं आहेत. आणि मौखिक साधनं कोणती आहेत बघा? तर मौखिक साधनं आहेत म्हणजे प्राचीन काळातली लोकगीत, लोककथा, पोवाडे, ही सगळी काय आहेत? मौखिक साधन. आता आपण त्याचा विस्ताराने अभ्यास करूया. तुम्हाला प्राथमिक गोष्ट समजली की भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधनं कोणती. आता आपण मध्ययुगीन काळातील भौतिक साधनांचा अभ्यास करूया. भौतिक साधनं कोणती आहेत मध्ययुगीन काळातील? स्मारके, इमारती, लेणी, नंतर शिलालेख, नाणी, मुघलकालीन नाणी, हो की नाही, ताम्रपट किंवा शिवरायांचा होड, ही सुद्धा काय आहेत? नाणी आहेत. आणि शिवरायांचे गड किल्ले हे मुघलकालीन भौतिक साधनं आहेत. आता पहा, तुम्हाला या चित्रात काय दिसत आहे? किल्ले, या चित्रात काय दिसत आहे? किल्ले दिसत आहेत. म्हणजे गड आणि किल्ले हे काय आहेत? भौतिक साधनांमध्ये गड आणि किल्ले मध्ययुगीन काळामध्ये अतिशय महत्वाचे आहेत, है ना. तर भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्वपूर्ण स्थान आहे आणि किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? तर काही गिरिदुर्ग आहेत, म्हणजे जे डोंगरांवरती आहेत. प्रतापगड वर उंचावर आहे की नाही, म्हणून तो डोंगरी किल्ला आहे. तर काही किल्ले कसे आहेत? भुईसपाट आहेत. देवगिरीचा किल्ला हा जमिनीवर आहे, है ना, तो दुर्ग नाहीये, किल्ला आहे. तर काही जलदुर्ग आहेत, म्हणजे सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, विजयदुर्गचा किल्ला, हे काय आहेत? तर दुर्ग आहेत. मग गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे किल्ल्यांचे काय पडतात? प्रकार होतात. आणि याच मध्ये आणखीन काय काय येतं बघा. आता या चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसत आहे सांगा मला. मी तुम्हाला इथे काय दिसत आहे? सांगा मला काय दिसत आहे तुम्हाला. बघा, आता मी तुम्हाला हे चित्रावरती पॉइंट करून दाखवलं. हे कसं चित्र आहे सांगा. तुम्ही पुस्तकात बघितलंय. शिवरायांची समाधी आहे, रायगडावरती आहे ना शिवरायांची समाधी. आणि हे काय आहे? इकडे काय दिसत आहे? हे चित्र कसलं आहे? चित्र बघून तुम्हाला काय वाटतं? समाधी आहे. ही कोणाची समाधी असेल? लेझर पॉइंट कुठे आहे?
ही कबर आहे. ह्याला समाधी म्हणणार का आपण? नाही. ही काय आहे? कबर आहे. है ना? कबर ताजमहल मध्ये गेलात तर तुम्हाला ही कबर दिसते. आणि इथे विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या मूर्ती समोर तुम्हाला इथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी दिसत आहे. समाधी, शिवरायांची समाधी, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि इथे ताजमहल मध्ये आहे ती मुमताज महलची कबर आहे है ना. मग ही जी स्मारक आहेत ह्या स्मारकांमध्ये आपल्याला समाधी, कबर किंवा विरगळ अशा ज्या इमारती दिसतात यांना आपण काय म्हणतो तर स्मारके किंवा समाधी असे म्हणतो. ठीक आहे. आता पुढे पहा. आता तुम्हाला इकडे काय दिसत आहे? 17व्या शतकातला हा शनिवार वाडा दिसत आहे. दिसतोय? शनिवार वाडा दिसत आहे तुम्हाला? हो बाई. हो बाई. दोन रंगीत करून चित्र दाखवली. ही दोन रंगीत करून चित्र मी खास तुम्हाला फोकस करून का दाखवली आहेत सांगा बरं. याच्यातनं तुम्हाला काय लक्षात येतं? ह्या दोन चित्रातनं तुमच्या काय लक्षात आलं? हा शनिवार वाडा आहे आणि ह्या शनिवार वाड्यातला हा एक महाल आहे आणि हा एक महाल दाखवलाय आणि ते मी तुम्हाला रंगीत करून फोकस करून चित्र दाखवले. कशासाठी असतील सांगा? यातून तुम्हाला काय दिसून येतं? त्याच्यात माणसं आहेत. माणसं आहेत पण बघा ना माणसं आहेत पण ती मंदिर आहे तिकडे. पूर्वीचे दिसतात. करा. वास्तुकलेची प्रगती. पूर्वीचा. आणखीन काय दिसतंय बघा? कलेचा दर्जा. सजवलेलं आहे आणि व्हेरी गुड. दर्जा दिसत आहे बघा. हा आहे मस्तानी महल आहे. त्यामध्ये झुंबर लावलेलं दिसत आहे. हो की नाही? दिसत आहेत. म्हणजे हा मस्तानी महल आहे शनिवार वाड्यामधला. शनिवार वाडा ही 17व्या शतकातली म्हणजे आपल्या पेशवाई काळातील वास्तू आहे आणि पेशवाई काळ हा अत्यंत श्रीमंत काळ होता आणि त्यावेळेला हा असलेला मस्तानी महाल जो आहे हा मस्तानी महाल सजवलेला तुम्हाला दिसत आहे. त्यातून त्यांच्या कलेचा दर्जा तुम्हाला दिसतो आणि आर्थिक स्थिती लक्षात येते, श्रीमंती लक्षात येते. कारण एवढा मोठा पेशव्यांचा हा शनिवार वाडा यातून आपल्याला त्यांची आर्थिक स्थिती लक्षात येते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चित्राकडे बघा. इथे तुम्हाला केळीचे खांब रोवलेले दिसत आहेत. त्याला आपली जी गोंड्याची फुलं आहेत ती गोंड्याच्या फुलांच्या माळा लावलेल्या आहेत. शाल वगैरे घेऊन तिथे स्त्रिया वावरताना दिसत आहेत. म्हणजे तत्कालीन स्त्रियांचं राहणीमान आणि सण समारंभ सादर करण्याची पद्धत ही सगळी आपल्याला ह्या चित्रातनं लक्षात येते. म्हणजे या चित्रातून आपल्याला वास्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती समजते, त्या काळातील कलेचा दर्जा लक्षात येतो आणि बांधकामाची शैली आणि लोकांचे राहणीमान या सगळ्या गोष्टी आपल्याला तत्कालीन माहिती या चित्रातून बघते. तुम्ही पुण्याला शनिवार वाड्याला आजही भेट दिली तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्यावर तत्कालीन इतिहास लक्षात येतो. बघा हे जे राजवाडे, राणी वसा यावरून आपल्याला वास्तुकलेची प्रगती समजते, आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली आणि लोकांचे राहणीमान इत्यादी माहिती मिळते. आता ही आहेत नाणी. आता नाणी सुद्धा आपल्याला इतिहास सांगतात है ना. आता नाणी कशी इतिहास सांगतात सांगा बरं मला. नाण्यातून आपल्याला इतिहास कसा कळतो? नाण्यांवरची चित्र बघून आपल्याला त्याच्यावरचे साल बघून आपल्याला तेव्हाचा इतिहास नाण्यांवरून राज्यकर्ते कोण आहेत ते कळतात. व्हेरी गुड. विविध राज्यकर्त्यांनी त्यावेळेला सोने, चांदी आणि तांबे. बघा हे सोन्याचं नाणं आहे, हे चांदीचं नाणं आहे, हे तांब्याचं नाणं आहे. म्हणजे कोणत्या काळात कोणत्या राजांनी कोणत्या प्रकारची नाणी वापरली किंवा काढली त्यावरनं त्यांची आर्थिक धार्मिक संकल्पना है ना. शिवरायांच्या काळात
है ना. सोन्याचा होण होता शिवरायांच्या काळात, म्हणून विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून केलेली जी नाणी आहेत ही इतिहासाची साधनं म्हणून महत्वाची आहे आणि तत्कालीन त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा तत्कालीन राजांची आपल्याला लक्षात येते. आता ह्या नाण्यांचं नीट निरीक्षण करा. पहा, ह्या नाण्यांचं नीट निरीक्षण करा. या नाण्यावर मला कोणाचं चित्र दिसतंय? शिवपार्वतीचं. नाही, नीट लक्ष द्या. हे पहिलं मी जिथे तुम्हाला लेझर राम सीतेचं चित्र दिसतंय बरोबर. आणि आता हे दुसरं चित्र बघा, सोन्याचं नाणं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला कोणाचं चित्र दिसतंय? सोन्याच्या नाण्यावर शिवपार्वतीचं चित्र दिसतंय. मग आता आणि कोणत्या राजांच्या काळात असू शकतात? ही नाणी कोणाच्या काळातली असतील? काय वाटतं तुम्हाला? चित्र हैदर अलीच्या रामसीतेचं असलेलं. ते कोणाच्या काळातलं असेल? रामसीतेचं चित्र कोणाच्या काळातील असेल असं वाटतं तुम्हाला? हे नाणं कोणी काढलं असेल? कोणाच्या काळातलं नाणं आहे? सम्राट अकबरच्या. तर हे चित्र अकबराच्या नाण्यावरील आहे बघा. सम्राट अकबराने त्याच्या नाण्यांवर रामसीतेचं चित्र ठेवलंय है ना. आणि हे जे चित्र आहे ते हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीची प्रतिमा आहे. हे कधीच नाणं आहे? हैदर अलीच्या काळातलं नाणं आहे. हा, आता हे दुसरी नाणी बघा. ही जी तुम्हाला नाणी दिसत आहेत ह्याच्यावरती भाषा कोणती आहे? ही भाषा बघितल्यावर तुम्हाला ही कोणती भाषा वाटते? अरेबिक आणि पार्शियन. अरेबियन आणि पार्शियन भाषा आहे. म्हणजे अरेबिक भाषा असलेलं हे नाणं कुणाच्या काळातलं असेल माहितीये तुम्हाला? पेशव्यांची नाणी आहे ती. पेशव्यांच्या अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. ठीक आहे. आता पुढे बघा. आता आपण हे तुम्हाला पाठीमागे दिसत आहे हे काय दिसते? तुम्ही कधी प्राचीन मंदिरांमध्ये गेला तर तुम्हाला इथे सुद्धा असे दगडावर कोरलेलं दिसून येतं. तर हे पाहिलंय का तुम्ही कधी? याला काय म्हणतात? दगडावर कोरलेलं जे साहित्य आहे त्याला काय म्हणतात? म्हणजे ती वास्तू केव्हा बनवली गेली, ते मंदिर केव्हा बनवलं गेलं याविषयीची माहिती. तेव्हा कागद वगैरे नव्हती प्राचीन काळी, हो ना. कागदाचा उदय झाला नव्हता. तर मग प्राचीन काळी तेव्हा कशावर लिहित असत? तर दगडावर पहिल्यांदा कोरायला लागले. आणि मग जेव्हा दगडावर हे असं साहित्य कोरलं गेलं तेव्हा त्याला काय म्हणतात? शिलालेख. शिला म्हणजे काय? दगड. आणि त्यावर लिहिलेलं म्हणजे लिखन. शिलालेख. हे बघा असे अनेक शिलालेख आहेत. मग ते कधीच्या काळातले आहेत? तर चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले शिलालेख. हे त्या काळात कोरलेले असे अनेक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. आणि शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. का बरं हा शिलालेख विश्वसनीय पुरावा मानला जात असेल? तुम्हाला काय वाटतं? त्यातून भाषा, लिपी आणि समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. आणि तरी तो आपल्याला असं का वाटतं की तो विश्वसनीय आहे? हे तर पुस्तकात लिहिलंय की भाषा, लिपी, समाज जीवन समजतं. पण तुम्हाला काय वाटतं की ह्याला विश्वसनीय हा पुरावा का मानायचा? तुम्हाला का वाटतं? तुमचं मत सांगा मला. इथे पुस्तकात लिहिले की यातून आपल्याला भाषा समजते, लिपी समजते, तत्कालीन समाज जीवन समजतं. पण तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे? बघा हे शिलालेख आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतात. आज जर मी तुम्हाला सांगितलं ब्रिटिशांच्या काळातलं छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे आणि तुम्ही ते बघताय तर तुम्ही विश्वास ठेवणार की नाही की ही कला तत्कालीन आहे?
आणि त्याचप्रमाणे शिलालेख हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तो दगड जो बघितला की हा तिथे लिहिलेली माहिती आहे की ही या राजाच्या काळातली आहे. मग हा राजा कोणत्या काळात होऊन गेला? चालुक्य राज्यातला आहे का? चोळ घराण्यातला राजा आहे का? हो की नाही? म्हणजे हे आपल्या लक्षात येते की नाही की जर आपल्याला कोणी सांगितलं की चौहान घराणं म्हणजे पृथ्वीराज चौहानाच्या काळातली ही गोष्ट आहे, तर आपल्या लक्षात येते की हे चौहान घराणं आहे किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराणे आहे, त्यांच्या काळातला हा दगड आहे. जेव्हा आपण तिथे मंदिरांना भेट देतो आणि तेव्हा ते बघतो आणि तिथे लिहिलेलं असतं त्या दगडांवरती की हे परमार घराण्यातलं हे आहे, तर मग ते तिथे लिहिलं आहे, ते तिथे दगडांवर कोरलेलं आहे, त्यामुळे ते सत्य आहे. आता ज्या वेळेला आपण ताजमहलला भेट देतो तर तिथे लिहून ठेवलेलं आहे की ही कोणाची समाधी आहे हे लिहिलेलं आहे, तर ते वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की हे त्या काळातलं आहे, पूर्वीचं आहे. आणि म्हणून ही आपल्याला जी शिलालेख वगैरे सापडतात ना त्याच्यावर जी कोरलेली माहिती आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. बघा आता इथे तुम्हाला बारीक अक्षरात लिहिलेलं आहे बघा, हा दगड आहे. ब्राह्मण बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळातलं म्हणजे दगडावरती लिहिलेलं आहे. मग ब्राह्मण बाळाजी बाजीराव पेशवे हे कधी होऊन गेले? तर पहिले पेशवे बाजीराव पेशव्यांचे वडील होते बाळाजी पेशवे, मग हे त्यांच्या काळातलं आहे. मग आपल्याला तो काळ आठवतो आणि मग आपल्या लक्षात येतं की हा दगड त्या काळातला आहे आणि हा विश्वसनीय पुरावा आहे. तसंच ताम्रपट ही पण कधीचे आहेत बघा. ताम्रपट दिसले तुम्हाला? ते ताम्रपट दिसतंय? या ताम्रपटावर तत्कालीन राजा निवाडे इत्यादी प्रकारची माहिती लिहिलेली असते आणि ही जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिकडे असलेला उल्लेख हा बघितल्यावर आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि हे सगळं आपल्याला म्युझियम मध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तुम्ही अवश्य म्युझियम मध्ये भेट द्या. तुम्हाला भाऊदाजी लाड म्युझियम जे आहे भायखळ्याला किंवा विटीला असलेलं आपलं गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेलं जे प्रिन्स म्युझियम आहे तिथे सुद्धा तुम्हाला असे ताम्रपट शिलालेख पाहायला मिळतील. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला हे जे चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा किंवा ही छत्री, शिल्प, विहिरी किंवा बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे आणि वाद्य ही सगळी काय आहे? भौतिक साधनं आहेत, है ना? ही जी आपली सगळी मंदिरं, स्तूप आपण जे बघतो ती सगळी काय आहेत? तर भौतिक साधनं आहेत आणि यातून आपल्याला काय समजतो? इतिहास समजतो. आता आपण भौतिक साधनांची माहिती घेतली. आता आपण वळूया लिखित साधनांकडे. लिखित साधन कशाला म्हणतात? तर मध्ययुगीन कालखंडातील लिखित साधनांद्वारे तत्कालीन लोकजीवन, वेशभूषा, खाण्याचे पदार्थ, सण समारंभ यांची माहिती मिळते आणि ते लिखित आहे. तर ती साधनं कोणती? लिखित. म्हणजे शिलालेख हे सुद्धा भौतिक साधन आहे, तसंच ते लिखित साधन आहे. आता बघा त्या काळातील जी देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी लिपी ही जी होती की नाही, बघा मोडी लिपीचे वळण बघा, हे मराठी शब्द लिहिले हा मोडी लिपीत लिहिला आहे. तर ही जी वळणं आहेत बघा अक्षरांची, ही वेगवेगळी अक्षरांची वळणं आहेत, तुम्हाला दिसत आहेत. तर आपली लिपी कोणती आहे? मराठी भाषा लिहिलेला आहे, मराठी पहिला शब्द किंवा भाषा हा शब्द लिहिलाय किंवा हिंदी शब्द लिहिलाय किंवा संस्कृतम हा शब्द लिहिला आहे. तर ही लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. हा, तर देवनागरी लिपी, अरेबियन लिपी, पर्शियन लिपी, मोडी लिपी ही लिपींची काय आहे? वळणं आहेत. आणि ही लिपी कशावर लिहिली जात असे? तर पपायरस म्हणजे एखाद्या कापडावरती पपायरसाने हे लिहिलं जात असे किंवा भुर्जपत्र आहे, त्या भुर्जपत्रावरती फळांचा रस, फुलांचा रस याचा रंग बनवला जात असे आणि त्याच्या माध्यमातून पानावरती लिहिलं जात असे. हे भुर्जपत्र असं बराच काळ टिकतं.
तर हे पपायरस, भुर्जपत्र यांचा वापर केला जात असे. हळूहळू कागद निघाले आणि मग लेखन कागदांवर होऊ लागलं आणि तीच आपली ग्रंथ संपदा. सुरुवातीला हस्तलिखित होती, पण जेव्हा 18व्या शतकात प्रिंटिंग मशीनचा उदय झाला तेव्हा साहित्य हे छापलं गेलं. तत्पूर्वी हे सर्व साहित्य मध्ययुगीन कालखंडामध्ये हस्तलिखित होती आणि मध्ययुगीन काळातील ही ऐतिहासिक घटनांची माहिती त्या काळातील भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्र, चित्र यांच्यावरून मिळते है ना. तर हा मध्ययुगीन काळातील दासबोध ग्रंथ. आता लिखित साधने है ना. लिखित साधनांचे आपण कोणकोणती आहेत ती बघूया. कोणकोणती लिखित साधनं आहेत. एक, राजदरबारातील कागदपत्र. 2, वंशावळी आणि शकावली. 3, पत्रव्यवहार आणि खलिते. 4, प्रवास वर्णने म्हणजे जे मध्ययुगीन काळात परदेशी प्रवास आले आणि त्यांनी जे काही वर्णन लिहून ठेवली आहेत ती वर्णन लिखित साधनं. ह आणि बखर आणि तवारिका. मध्ययुगीन कालखंडातील बखर आणि तवारीक हे फार महत्वाचे आहेत. मध्ययुगीन कालखंडामध्ये बखरी लिहिल्या गेल्या. ग्रंथ आणि चरित्र. आणि पुढचं आहे आज्ञापत्रे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की परदेशी लोक जी आलेली होती त्यांनी प्रवास वर्णनं लिहिली. तर कोण कोण आलेलं बरं परदेशातून आपल्या इथे माहितीये तुम्हाला. युआन श्वांग चीन मधून आला तो. युआन शॉंग आला होता, चीन मधून आला होता. अगदी बरोबर. युआन शॉंग हा चीन मधून आला होता. आणि याच काळात हे जे परकीय प्रवासी भारतात आले होते की नाही, ह्या परकीय प्रवाशांनी भारताचं जे वर्णन केलं आणि जी वर्णनं लिहिली ती म्हणजे काय आहेत तर लिहिलेलं लिखित साधनं आहेत. मग कोण कोण आलं होतं बघा. हे पुस्तक आहे, हे कोणतं पुस्तक आहे. अल्बेरुनी आहे. आणि आपण आता बघूया कोण कोण आली होती. हा, हा, अल्बेरुनी इंडिया जेव्हा तो भारतामध्ये आला तेव्हा त्याने लिहिलेलं वर्णन. त्याचप्रमाणे कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिले. एक मिनिट. हा, त्याचप्रमाणे कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेलं शिवचरित्र किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र हे राजपत्र किंवा आज्ञापत्र ही सुद्धा काय आहे तर तत्कालीन लिखित साहित्य आहे. हे आहे शिवभारत. कोणी लिहिलं आहे. कवी परमानंद कृत म्हणजे परमानंद यांनी लिहिलेलं. आता तवारीक म्हणजे काय सांगा बरं. तवारीक कशाला म्हणतात. तारीख. तवारीक म्हणजे घटनाक्रम. तवारीक म्हणजे तारीख. तवारीकचा अर्थ तारीख, पण तवारीक म्हणजे काय तर घटनाक्रम. आज कोणती तवारीक आहे म्हणजे तारीख आहे. 29. आज कोणती तारीख आहे. 29. 29 सप्टेंबर 2021. या दिवशी आपण इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासला. हे काय झालं. आजच्या तारखेचं महत्व आपण सांगितलं हो की नाही. मग त्या तारखेला कोणती घटना घडली. मग आपण दिनविशेष पाहतो आणि दिनविशेष मध्ये त्या दिवसाचं महत्व आणि त्या सालानुसार ते महत्व समजून घेतो.
आणि ते आपण नेहमी परिपाठात सांगत असतो. म्हणजेच काय सांगत असतो तर त्या तारखेप्रमाणे घडलेला घटनाक्रम सांगत असतो. आणि तारीख म्हणजे काय, तवारीख म्हणजेच घटनाक्रम. मग अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर आणि भीमसेन सक्सेना यांनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत. म्हणजे काय उपलब्ध असेल बरं, तर त्यांनी लिहिलेली घटनावार माहिती, दिनविशेष. थोडक्यात काय, तर या सगळ्यांनी लिहिलेला तत्कालीन दिनविशेष जो आहे, हा दिनविशेष आपल्याला अभ्यासायला मिळतो आणि त्या काळात काय काय घडलं त्या काळातलं ते आपल्याला समजतं. आता बघा, बखर म्हणजे काय आपण समजून घेऊया. बखर हा शब्द कशावरून आला असेल? बखर हा शब्द कशावरून आला आहे? खबर या शब्दावरून. बरोबर. आणि खबर म्हणजे काय? बातमी. 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 खबर म्हणजे बातमी. आणि बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी समजतात, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी गोष्टी आपल्याला समजतात. आता ह्या ज्या बखरी आहेत, सभासदांची बखर, महिकावतीची बखर किंवा भाऊसाहेबांची बखर, लिलियनची बखर, ह्या सगळ्या बखरी आहेत ज्यातून आपल्याला त्यांचं कार्य समजतं, खबर समजते, है ना. तर भाऊसाहेबांची बखर यात किंवा मैकावतीची बखर यातनं आपल्याला काय कळतं, तर मैकावतीच्या बखरीतून आपल्याला मुंबई, साष्टी आणि ठाणे प्रांताचा मध्ययुगीन इतिहास समजतो. तर इतिहास समजतो म्हणजे तेव्हाची खबर आपल्याला मिळते. आणि म्हणून बखरी सुद्धा काय आहे, इतिहासाचं लिखित साधन होय. आता आपण वळूया मौखिक साधनांकडे. तर मौखिक साधन कशाला म्हणतात सांगा मला. मौखिक साधन कशाला म्हणणार आपण? जे होणार आहे त्याला. काही साहित्य स्वरूपात उपलब्ध नसते. हा, आपल्याकडे लिखित नसतं. तुम्हाला माहितीये का, एक होता कावळा, एक होती चिमणी, काऊचं घर होतं शेणाचं आणि चिऊचं घर होतं मेणाचं. ही आपण लहानपणापासून गोष्ट वाचत आलो, ऐकत आलो, हो की नाही. पण हिचं लेखक कोण आहे बरं, माहित आहे आपल्याला? नाही. ती परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे ना. ते कुठेही लिहून ठेवलेली, कोणी लिहिलेली गोष्ट नाहीये की ही अशी गोष्ट आहे म्हणून. तर ही लिखित साहित्य नव्हतं, पण ती लोककथा आहे, आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती सांगत आलेली आहे. त्याला काय म्हणतात, मौखिक साधन म्हणतात. तसंच माहितीच्या किंवा पाठांतराच्या रूपाने ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. या तऱ्हेने पिढ्यानपिढ्या असे साहित्य मौखिक रीतीने जपले जाते आणि अशा साहित्याला मौखिक साहित्य या मौखिक साधन असे म्हणतात. त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्यांचा समावेश होतो. बघा, आता ओव्या ज्या जात्यावर म्हटल्या जातात तर त्या कधीच्या आहेत, काय आहेत माहिती नाहीये. बघा, पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारी आला पुंडलिक आला न्यायला. तर ही जी गोष्ट आहे, ही जी ओवी आहे, ही ओवी कोणी लिहिली माहित नाही, पण ती एकाकडून दुसरीपर्यंत चालत आली आहे. किंवा हे विक्रमादित्य राजाचं वर्णन केलंय, महानगरी उज्जैनी लई पुण्यवान दानी. तर हे विक्रमी उज्जैनच्या विक्रम राजाचं बघा इथे त्याचा उल्लेख आला आहे. असा उज्जैनीचा इक्राम राजा म्हणजे राजा विक्रमादित्यच्या बद्दलचं केलेलं हे वर्णन, हे कुठे लिहिलेलं नाहीये, पण ते परंपरागत आपल्या समोर आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ते माहिती आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मौखिक साधन म्हणतो. किंवा कावळा चिमणीची गोष्ट ही लोककथा किंवा जात्यावरच्या ओव्या ह्या सुद्धा कशा आहेत, परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखोद्गत होत आल्या आहेत. किंवा काही लोक गीत आहेत, है ना, भोंडल्याची गाणी किंवा काही डोला मारो सारखी पारंपरिक गीत आहेत,
तर ही जी लोकगीतं आहेत त्याचे लेखक कोण माहित नाही, ती कुठे लिहिली आहेत का माहित नाही. नंतर ती मुद्रण कलेचा विकास झाल्यावर लिहिली गेली, पण पारंपरिक गीत जी आहे त्याचा मूळ लेखक माहित नाही. ती परंपरेने चालत आलेली लोकगीतांची परंपरा आहे, ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखोद्गत होत आलेली आहे. त्याचप्रमाणे आपले पोवाडे हे सुद्धा गायले जातात. शिवाजी महाराजांवरचे पोवाडे हे सुद्धा काय आहेत तर मौखिक साधन आहे. शिवचरित्रावरील पोवाडा, तानाजीचा पोवाडा किंवा अफजल खान वधाचा पोवाडा, तर ही काय आहेत मौखिक साधनं आहेत. ते लिहूनही नंतर ठेवली गेली, पण ती परंपरेने पुढे चालत आलेली आहेत. मग मौखिक साधनं कोणती आहेत बघा, लोकगीत, लोकगाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, आपल्या म्हणी ज्या आहेत त्या परंपरेने चालत आलेल्या म्हणी आहेत. कथा, मिथके ही सगळी काय आहेत मौखिक साधने होय. आणि या सर्व साधनं जी आपण आता बघितलं, मौखिक साधन, भौतिक साधन आणि लिखित साधनं, या तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. आणि इतिहासाचे एकदा लेखन केले की त्या विषयाचे संशोधन अखंडपणे चालूच राहते, है ना. आणि यातून आपल्याला काय कळतं तर इतिहासाचं पुनर्लेखन करायचंय, काही संशोधन करायचे आहे तर ते आपल्याला करता येतं. अगदी आपल्या आजी आजोबांच्या आई वडिलांच्या काळातील, आपल्या काळातील काही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कसा फरक होत गेला ते लक्षात घ्या. कसे कसे बदल झालेत. आपली अगदी बालभारतीची पुस्तकं घ्या. जेव्हा आई सांगते तुमचं बालभारतीचं पुस्तक बघते आणि म्हणते अरे ही कविता ना आमच्या वेळेला सुद्धा होती, म्हणजे ती कविता किती जुनी आहे हे आपल्या लक्षात येतं, हो की नाही. मग पुस्तक बदललं तरी ती कविता नवीन पुस्तकात समाविष्ट झालेली आपल्याला दिसून येते. तर प्रत्येकाच्या कालखंडातलं पुस्तक हे वेगळं वेगळं असतं. आता तुम्हाला बोलतं व्हायचंय, तुम्ही मला सांगणार आहात की ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपयोग मला सांगणार आहात. तुम्हाला वाटतात ते, हा पुस्तकात दिले आहे ते तर आपण पाहणारच आहोत, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर एखाद्या गडकिल्ल्याला भेट दिली किंवा एखाद्या मंदिरात गेलात, अजंठा वेरूळच्या लेणींना भेट दिली, तर तिथे गेल्यावरती तुम्हाला काय वाटतं की आपण काय केलं पाहिजे ते साधन भौतिक वास्तू जतन करण्यासाठी, किंवा एखादं तुम्हाला आजी आजोबांच्या काळातलं जुनं पुस्तक मिळालं तर तुम्ही त्याची दखल कशी घेतली पाहिजे, सांगा बरं मला. या ऐतिहासिक जतन कसं कराल, तुमचं मत सांगणार आहात. किल्ल्यांवर बोला. तिथे काही लिहायचं नाही. बरोबर, किल्ल्यांवर कुठेही आपलं नाव कोरायचं नाही. आपण काय तो किल्ला बांधलेला नाही, त्यामुळे आपलं नाव कोरायचं नाही. आणखीन पुस्तके सांभाळून ठेवायची. ठेवावी, त्याची जतन करावी, त्याला कीड लागू नये. पुस्तकांना कीड लागते की नाही, वाळवी लागते आणि ती खराब होतात. तर ती अशी जुनी पुस्तकं आहेत, ती कुठे परत मिळत नाही, तर ती काळजी घ्यायची, त्याला कीड लागणार नाही या असं आपण काळजी घ्यायची. आणखीन आपण समजा गड किल्ल्यांना सहली निमित्त गेलो, हा रायगडावरती सहल नेली आणि मग आपल्याला किल्ल्यांवर भूगोल घाण करायची नाही. हा, तर त्या परिसरामध्ये स्वच्छता राखायची, त्या परिसराचं पावित्र्य राखायचं. तर हे सगळे ऐतिहासिक साधनं तुमचं महत्व आपल्याला माहित आहे आणि त्याचं जतन करायचं. आता पुस्तकी साधनांचं जतन म्हणजे पुस्तकामध्ये ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय लिहिले आहेत ते आपण पाहूया. हा, काय काय करायचंय तर ऐतिहासिक साधनांची विश्वसनीयता तपासावी लागते. खरंच हे तेव्हाच आहे का की त्या तिकडे लिहिलेलं नाव आहे, एखाद्या मुलाने आपलं नाव लिहून ठेवलेलं असेल तर ते बघून ते त्या काळातलं आहे का, तर नाही. हे कधी लिहिलंय हे पण आपल्याला पाहावं लागतं. खरंच तिकडे लिहिलेली माहिती ही खरोखर तत्कालीन आहे का हे पडताळणं म्हणजेच त्याची विश्वसनीयता तपासणे. लेखनातील प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा.
की प्राचीन काळी अलंकार कोणते होते, पेशवाई काळातले अलंकार कोणते, मुघलाई अलंकार कसे होते, आधुनिक काळात म्हणजे ब्रिटिश काळातले अलंकार त्यांचा पोशाख कसा होता, पेशव्यांचा पोशाख कसा होता, मुघलांचा पोशाख कसा होता, किंवा इसवी सन पूर्व काळातला राष्ट्रकूट राजे किंवा पाल राजे यांच्या काळातला पोशाख कसा होता, रजपुतांचा पोशाख कसा होता, त्यांचे अलंकार कसे होते, यांचाही विचार आपण केला पाहिजे. समकालीन साधनांशी माहिती पडताळून पाहिली पाहिजे की हे साधन त्या काळात कधीच आहे, त्या काळातली साधनं कशी आहेत. आणि इतिहास लेखनात निपक्षपातीपणा किंवा तटस्थता ही फार महत्वाची आहे. आपण त्याच्याबद्दल फार भावुक व्हायचं नाही, तर इतिहास संशोधन जर करायचं आहे आणि इतिहास लेखन जर करायचंय तर कोणत्याही बाबत लिहिताना निपक्षपातीपणा किंवा तटस्थता असणं महत्वाचं आहे. आपण आपल्या राजाबद्दल वाटतं म्हणून भरभरून लिहितोय असं करायचं नाही. आपल्या पुढच्या पिढीला तो इतिहास खरोखर समजला पाहिजे म्हणून तो लिहिताना आपण निपक्षपातीपणे लिहावा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपली वेळ संपत आलेली आहे आणि तुम्ही हा पाठ खूप छान प्रकारे अभ्यासला आहे. तर तुमच्यासाठी जाता जाता हे प्रश्न आहेत ते पहा बरं. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. याबद्दल तुमचे मत लिहा. बघा, पुस्तकात असलेली माहिती ही तुम्ही जशीच्या तशी लिहिणारच आहात. मी तुम्हाला पाठ समजावून दिला, तुम्ही पाठ वाचला आणि पुस्तकाच्या खाली लिहिलेले जे प्रश्न आहेत की तवारीख म्हणजे काय, इतिहास लेखनाचे कोणते महत्वाचे पैलू आहेत, याची उत्तरं तुम्ही पुस्तकात आहेत ती जशीच्या तशी लिहिणारच आहात. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं मत मांडायला इथे प्राधान्य दिलंय आणि म्हणून तुम्ही लिहिणार आहात शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. याबाबत तुमचं मत लिहिणार आहात. दुसरा प्रश्न आहे, प्रश्न लिहून घ्या बरं वहीवरती. दुसरा प्रश्न आहे, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? याही बाबत तुम्ही तुमचे मत लिहिणार आहात. ठीक आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढच्या तासाला तुमच्या वहीत लिहिलेली असलीच पाहिजेत. ठीक आहे. पण पाठ छानपैकी अभ्यासला, पण या पाठा व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा बरं. तुम्हाला पाठ कसा वाटला? तुमचं मत महत्वाचं. बाई, स्वप्नीलकडे जुन्या काळाची नाणी आहेत, दाखवू? दाखवणार आता? दाखव बरं.